अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर पिवळ्या रंगाच्या कवड्या ह्या ज्या आहेत त्या कवड्यांना लक्ष्मीकारक मानलं जातं, कारण कवड्यांची उत्पत्ती ही समुद्रामधून झालेली आहे आणि देवी लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रामधूनच झालेली आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीला कवड्या खूपच प्रिय आहेत. जुन्या काळामध्ये या कवड्यांचा उपयोग ज्यावेळेस पैसे वगैरे नव्हते, 1 रुपयासुद्धा नव्हता, त्यावेळेस पैसा म्हणूनच कवड्यांचा वापर केला जायचा. आताही बरेच जण बोलताना तुम्ही ऐकलं असेल की तुला कवडीची किंमत नाही आहे किंवा कुठल्याही वस्तूला कवडीचीसुद्धा किंमत नाही आहे, हा शब्द तुम्ही ऐकलेलाच असेल. त्यामुळे कवड्यांना खूपच महत्त्व आहे आणि ह्या कवड्या लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहेत. तसेच अनेक धार्मिक कार्यामध्ये सुद्धा कवड्यांचे किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे, कारण कवड्यांची माळ अंबाबाईच्या इथं सुद्धा असते. जे आराधी मंडळी असतात त्यांच्याजवळ सुद्धा कवड्यांची माळ असते. कुठल्याही देवी देवतांच्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून कवड्या ह्या पाहायला मिळतील. परत बरेच धार्मिक कार्यासाठी सुद्धा किंवा चलन म्हणून सुद्धा या कवड्यांचा उपयोग व्हायचा. काही जण या कवड्यांचा वापर सजावटीसाठी सुद्धा करायचे. तर कवडीला खूप महत्त्व होतं. जे आता 1 रुपया आहे किंवा दमडीसुद्धा अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस कवड्यांचा वापर हा पैसा म्हणून केला जात होता. तर या कवड्या ज्या आहेत त्या भरपूर रंगाच्या मिळतात. पांढऱ्या, लालसर, विटकरी, पिवळसर ह्या भरपूर रंगाच्या कवड्या भेटतात. जास्त करून पिवळ्या रंगाच्या कवड्यांना ह्या लक्ष्मीकारक कवड्या मानल्या जातात. तुम्हाला कोणत्याही कवड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी तुळजापूरला आम्ही दर्शनाला वगैरे गेलो किंवा कुठेही जर फिरायला वगैरे गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला कवड्या ह्या दिसतात. त्यामुळे ह्या कवड्यांची किंमत काही जास्त नसते. मला ह्या कवड्या 10 रुपयाला एक याप्रमाणे ह्या कवड्या मिळालेल्या आहेत. तर त्या पद्धतीच्या अशा मी जवळजवळ 11 कवड्या मी या ठिकाणी घेऊन आणलेल्या आहे. कवड्यांची ही जी पॉलिश असते ना ती नैसर्गिक असते आणि तिचं जे चमक असते ती चमक कधीही निघून जात नाही. तुम्ही तिला कशाही प्रकारे धुवा, कशाही वापरा, या कवड्यांची चमक निघून जात नाही. जे निसर्गाने दिलेलं आहे, जे नैसर्गिक आहे ना, ती आपल्याला दिलेली देणगी असते. त्याची किंमत आपण कधीही करू शकत नाही. पण तेच जर मानवनिर्मित जर असतं तर ते कधी ना कधी तुटतं, खराब होतं आणि जर त्यांची चमक असेल तर ती चमकसुद्धा निघून जाते. कवड्या ह्या दिसायला सुद्धा खूपच सुंदर असतात आणि अशाच कवड्या ह्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये किमान एक तरी कवडी ही असायलाच हवी. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कवड्यांना खूप महत्त्व आहे. देवपूजेमध्ये सुद्धा जे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये सुद्धा कवड्यांचा उल्लेख आहे. तुम्हाला जर कवड्या घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही विषम संख्येमध्ये घेऊ शकता. उदाहरणार्थ 5, 7, 9, 11, 21 या अशा संख्येमध्ये तुम्ही कवड्या घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता. ह्या कवड्यांचा उपयोग तुम्ही जर कुठे जॉबसाठी वगैरे जात असाल तर त्यावेळेस तुम्ही हे तुमच्या पाकिटामध्ये वगैरे ठेवू शकता. जर पर्स असेल तुमची तर त्या पर्समध्ये सुद्धा ह्या कवड्या तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्याकडे तुम्ही 11 कवड्या आणल्या तर त्यातल्या 5 कवड्या तुम्ही देवघरामध्ये ठेवायच्या आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या कवड्या आहेत त्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आणि एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या, हळद कुंकू वगैरे लावून ते गुंडाळून ठेवायचे. म्हणजेच काय, तर त्याची तुम्हाला पोटली बनवायची आहे आणि ते तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून ह्या कपड्या ठेवून ते वरच्या बाजूला तुम्ही टांगून देऊ शकता. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे कोणी येतात तर त्यांची जी काही वाईट नजर वगैरे असते अशा दुष्ट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण होतं. त्यामुळे ह्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही कोणत्याही तिथीला तुमच्या देवघरामध्ये स्थापन केल्या तरी सुद्धा चालतात. शक्यतो पौर्णिमेला किंवा मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या कवड्या तुम्ही सिद्ध करून तुमच्या देवघरामध्ये स्थापन कराव्यात. त्यासाठी तुम्ही एखादा विशिष्टच असं दिवस किंवा वार निवडला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळामध्ये तुम्ही त्या कवड्या घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता. कवड्यांमध्ये जी काही भेग असते त्या भेगांना आपल्याला व्यवस्थित साफ करायचं असतं, कारण कवड्यांची उत्पत्ती ही समुद्रामधून झालेली असते. त्यामुळे कवड्यांच्या आतमध्ये घाण वगैरे गेलेली असते. त्यामुळे कवड्या ज्यावेळेस तुम्ही साफ करता तेव्हा त्याला सुरुवातीला एका
ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ त्या कवड्या भिजत घालायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्या कवड्या साफ कशा करायच्या, तर जी आपली अगरबत्तीची जी काडी असते त्या काडीने मी या ठिकाणी कवड्या साफ केलेल्या आहेत. कारण भेग ही खूप लहान असते, त्यामुळे एखादी मोठी काठी वगैरे असेल तर ती त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि जरी आपण घालण्याचा प्रयत्न केला तर ती भेगेमध्ये जाऊन ती चिरण्याची काठी तुटून आतमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी मी अगरबत्तीच्या काडीची निवड करून या कवड्या साफ करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्याच नंतर की ज्यावेळेस तुम्ही या कवड्यांची सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मी देवीचे बरेचसे मंत्र असतात. त्यामधलंच एक श्रीसूक्त जे आहे ते तुम्हाला म्हणतच या कवड्यांची सेवा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे या मंत्रांचे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मंत्रांचा अर्थसुद्धा दिलेला असतो आणि तेही तुम्हाला म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी मी ही कवड्यांची ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस मी श्रीसूक्त 16 वेळा म्हणूनच या कवड्या स्थापन केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही आता कवड्या साफ करून झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला या कवड्यांना जेव्हा तुम्ही स्नान घालाल तेव्हा देवी लक्ष्मीच्या संबंधित तुम्हाला जे काही श्लोक येतात किंवा मंत्र वगैरे आहेत, आणि जर तुम्हाला स्त्रीसूक्त म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा लावून तुम्ही ते करू शकता. पण तुमचं तोंडपाठ जर असेल तर तुम्ही तोंडाने जरी म्हटलं तरी चालेल किंवा पुस्तकामध्ये बघून वाचून सुद्धा तुम्ही हे म्हणू शकता. त्यामुळे काय होतं की ज्या काही आपण ह्या कवड्यांची सेवा वगैरे करतो त्या कवड्या ह्या मंत्राने सिद्ध होतात. कोणतीही देवी देवतांची पूजा ज्यावेळेस आपण करत असतो ना त्यावेळेस तुम्हाला तोंडाने त्यांचे जे काही मंत्रोच्चार आहेत ते मंत्रोच्चार तुम्हाला म्हणायचे आहेत. मुख्याने कधीही ती आपण पूजा करायची नसते. कारण ज्यावेळेस आपण मंत्रोच्चार करतो त्यावेळेस त्या मंत्रांचा प्रभाव त्या मूर्तीवर म्हणा किंवा त्या कवड्यांवरती पडत असतो. किंवा ज्या काही तुम्ही दुसऱ्या इतर कुठल्याही देवांची स्थापना करत असाल तर त्या देवांचे मंत्रोच्चार तुम्हाला त्या ठिकाणी करायचे असतात. असे केल्याने त्या सिद्ध होतात. म्हणजेच काय तर ज्या काही आपण करतो ह्याच्यामध्ये वस्तूंमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आणण्याचं काम हे मंत्रोच्चारामुळे होत असतं. त्यामुळे मुख्यपणाने कुठल्याही देवांच्या ज्या काही वस्तू आहेत त्याचा तुम्ही अभिषेक करू नका किंवा कोणत्याही प्रकारचं स्नान वगैरे घालू नका. ज्यावेळेस तुम्ही कवड्या भिजत घालता त्याच्यानंतर तुम्ही कवड्यांना पाण्याने देऊ शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही दुधामध्ये सुद्धा तुम्ही ते भिजत ठेवू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही हे दुधाने साफ करायला घ्याल त्यावेळेस ते दूध निरसं दूध असावं. निरसं म्हणजेच काय तर ते न तापवलेलं दूध असावं. आणि जर मग तुमच्याकडे जर तापवलेलं दूध असेल उकळवलेलं जरी दूध असेल तरी ते उकळून थंड केलेलं असावं. शक्यतो तुम्ही यासाठी न तापवलेलं दूधच वापरायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मी ते सर्व व्यवस्थित रेती वगैरे काढून कवड्या धुवून वगैरे घेऊन त्याची मी इथे एका प्लेटमध्ये स्थापना करून घेतलेली आहे. व्यवस्थित ती साफ करायची आहे. त्यानंतर कॉटनच्या फडक्याने त्या पुसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या कवड्या तुमच्याकडे जर प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घेऊन तुम्ही तांदळामध्ये स्थापन करू शकता. या ठिकाणी मी माझ्या कवड्या ज्या आहेत त्या तांदळामध्ये प्लेट घेऊनच त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यानंतरच मी या कवड्यांची स्थापना केलेली आहे. तुमच्याकडे जर एखादी चिनी मातीची वगैरे बरणी असेल किंवा एखादं मातीचं भांडं असेल किंवा कुठलंही भांडं असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरून घ्यायचे आहेत. तांदूळ भरून घेऊन त्याच्यावरती तुम्हाला कवड्यांची स्थापना करायची आहे. शक्यतो ज्यावेळेस तुम्ही तांदूळ घ्याल त्यावेळेस तुम्हाला तुटलेले मोडके तुडके किंवा जे आपण कणी म्हणतो त्या कण्यांचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा नाही. तुकडा तांदूळ या ठिकाणी तुम्हाला वापरायचा नाही. जो अख्खे तांदूळ असतात त्या अख्ख्या तांदळाचाच वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. कारण अखंड तांदूळ जे घ्यायचे आहेत त्या अखंड तांदळाचा वापर आपण तुम्हाला माहीतच आहे की अक्षता म्हणून देवपूजेमध्ये करतो आणि अक्षताला देवपूजेमध्ये किती महत्त्व आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस तुम्हाला अख्खे तांदूळच घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या कवड्या तुम्ही उलट्या सुलट्या कशाही ठेवू शकता. त्याला कसलंही बंधन नाही आहे की उलट्याच ठेवल्या पाहिजेत किंवा सुलट्या ठेवल्या पाहिजेत. तुम्ही दोन्ही प्रकारे ठेवू शकता. या ठिकाणी मी पालत्या कवड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याची स्थापना मी देवघरामध्ये करून घेतलेली आहे. मला तांब्याची प्लेट या ठिकाणी छोटी मिळालेली नाही आहे, त्यामुळे मी एका स्टीलच्या प्लेटमध्येच तांदूळ घेऊन त्यामध्ये मी कवड्या ह्या ठेवून दिलेल्या आहेत. किंवा जर तुम्हाला शिंपल्या वगैरे मिळाल्या किंवा मोठ्या आकाराच्या शिंपल्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या शिंपल्याला स्वच्छ करून त्याच्यामध्ये सुद्धा या कवड्यांची स्थापना करू शकता. आणि जर तुम्हाला ह्या कवड्या तिजोरीमध्ये वगैरे ठेवायच्या आहेत किंवा दरवाजाच्या इथे लावायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही या कवड्या एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा दरवाजाच्या इथे टांगून ठेवल्या तरी चालेल किंवा
जेंट्स पुरुष मंडळी असतील तर पुरुष मंडळीने तुमच्या पाकिटामध्ये ठेवल्या तरी चालतील. तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही याला ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला पैसे येण्याचे जे काही मार्ग असतात ते मार्ग खुले होतात आणि आपली आर्थिक भरभराट होते. या सगळ्या कवड्या ज्या आहेत त्या कवड्या या ठिकाणी मी एकूण 11 कवड्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही या विषम संख्येमध्येच घ्यायच्या आहेत. 7, 11, 5, 21 ह्या अशामध्येच तुम्हाला ह्या कवड्या घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला ह्या ज्या सगळ्या कवड्या देवघरात जर ठेवायच्या असतील तर तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. मी या ठिकाणी 11 ही कवड्या देवघरामध्येच ठेवलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही दररोज देवांना आंघोळ वगैरे घालता, म्हणजेच काय नेहमीची जी आपण देवपूजा करतो त्यावेळेससुद्धा तुम्हाला कवड्यांना स्नान वगैरे घालायचं आहे आणि व्यवस्थित सुती कपड्याने वगैरे पुसून ठेवून त्यांना ते तुम्ही परत व्यवस्थित एका प्लेटमध्ये तांदूळ वगैरे घालून तुम्ही आता जशी आपण पूजा केली त्याच पद्धतीने तुम्हाला मी ज्या पद्धतीने कवड्या स्थापन केलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला कवड्या स्थापन करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कापूर, धूप जो काही आहे ते तुम्हाला दाखवायचा आहे आणि जो काही धूप असेल तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचा आहे. यामुळे काय होईल की तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती तुमच्या घरामधून निघून जाण्यास एक प्रकारे मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण तयार होईल. तर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये जर कवड्या ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही त्या फक्त काही ठराविक तिथीला काढू शकता आणि त्याची तुम्ही सणवार वगैरे असेल तर तुम्ही पूजा करू शकता. तुम्हाला देवी लक्ष्मीच्या संबंधित जे काही तिथीवार आहेत किंवा व्रत वैकल्य असतील तुम्ही करत असाल त्यावेळेस तुम्हाला कवड्यांना स्नान घालायचं आहे आणि त्यांची आता मी तुम्हाला जशी सांगितली त्या पद्धतीने विधिवत पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर त्या कवड्यांना तुम्ही लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळेस तुम्हाला त्या पुन्हा एका लाल कपड्यामध्ये बांधून किंवा एक लाल कलरची पोटली असेल त्या पोटलीमध्ये ठेवून तुम्हाला त्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कवड्यांची स्थापना कशी करावी आणि ह्या कवड्या लक्ष्मीला किती प्रिय आहेत, कारण ज्या ठिकाणी कवड्या असतात त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा सहवास असतो, त्यामुळे ह्या लक्ष्मी देवीला कवड्या खूपच आवडतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवड्यांची स्थापना कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर कवड्यांची स्थापना करायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने कवड्यांची स्थापना करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या कवड्या तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या फोटोसमोर सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर सुद्धा हे एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही पालथ्या किंवा सरळसुद्धा ह्या कवड्या ठेवू शकता आणि त्याची तुम्ही पूजा करू शकता. आणि या कवड्यांची पूजा तुम्ही जे काही रोज नेहमीची देवपूजा कराल त्यावेळेस तुम्हाला ह्या कवड्यांचे पूजन करायचे आहे. यामुळे काय होईल की या कवड्यांचे महत्त्व कायमस्वरूपी टिकून राहील. त्यामुळे कवड्या ह्या एक लक्ष्मीकांत वस्तू म्हणून आपण त्यांची पूजा नियमित करायला हवी आणि यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहायला मदत होईल. कवड्यांच्या संबंधित तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये कवड्यांची स्थापना करण्याबद्दल आणि कवड्यांचे महत्त्व याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे मी जे काही नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.